कैलास पाटील सर. अध्यक्ष महोदय, आता या ठिकाणी मंत्री महोदयाने जे उत्तर दिलं त्यात अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उत्तरात सांगितलं की शेतकऱ्यांना बियाणं बदलून दिलंय. ही झाल्यावर परंतु बियाणं फक्त बदलून दिलं मंत्री महोदय, तरी त्या ठिकाणी पेरणीला दुबार करावी लागते. त्यासाठी DAPचे 1 पोतं लागतं, MOP 20 किलो लागतो, सल्फर 10 किलो लागतं, बीज प्रक्रिया करावी लागते, पेरणीचा खर्च असतो. हा खर्च तुम्ही त्या कंपनीकडून वसूल करून देणार का? त्याचबरोबरीनं अध्यक्ष महोदय, तुम्ही आता मंत्री महोदयांनी सांगितलं की तुम्ही कायद्यात सुधारणा करू. मागच्या विधानसभेमध्ये सुद्धा 14 विधानसभेमध्ये बोगस बियाण्याच्या बाबतीत नेहमी तक्रारी महाराष्ट्रातून यायच्या. त्यावेळेस सरकारनं असं जाहीर केलं होतं की आम्ही बोगस आणि बियाणे आणि खताच्या विरोधात कायदे आणू. विधेयक क्रमांक 2023चे 44, 45, 46, 47 हे 4 विधेयकं आली होती. ती संयुक्त समितीकडे गेली होती, परंतु विधानसभेची मुदत संपल्यामुळे ते कायदे व्यपगत झाले. मला मंत्री महोदयांना एवढंच विचारायचं आहे, हे बोगस बियाणे खताच्या विरोधातले जे कायदे आहेत हे सरकार कधीपर्यंत ह्या सभागृहात ठेवेल आणि कायदे कधी संमत होतील? कारण दरवर्षी फक्त चर्चाच होतात. मग हे कायदे व्यपगत का झाले? व्यपगत झाले असेल, नवीन विधानसभा अस्तित्वात येऊन 3रं अधिवेशन आहे. मग हे कायदे परत ह्या नवीन विधानसभेत सादर का केले गेले नाहीत? मग बोगस बियाण्याच्या बाबतीत आपण ग्राहक मंचात सांगितलं. ग्राहक मंचात काय शेतकरी जातात, ग्राहक मंचात त्यांना दरवाजा दाखवला जातो. ग्राहक मंचात ज्यावेळेस शेतकरी जातो त्यावेळेस कंपनी जिल्हा ग्राहक मंचाचा निकाल जर शेतकऱ्याच्या बाजून लागला तर कंपनी परत राज्य ग्राहक मंचाकडे, राज्य तक्रार ग्राहक निवारण आयोगाकडे जाते आणि मग त्या ठिकाणी शेतकरी जाऊ शकत नाही, तिथपर्यंत शेतकरी पोहोचू शकत नाही. कंपनी राष्ट्रीय ग्राहक निवारण आयोगापर्यंत जाते. कंपनीची परिस्थिती असते, मोठे मोठे वकील असतात पण शेतकऱ्यांकडे वकील नसतात, त्यामुळे शेतकरी विषय सोडून देतो. त्यामुळे हे कायदे कधीपर्यंत येणार आणि शेतकऱ्यांना जी बाकीचा खर्च आहे ह्याची नुकसान भरपाई सरकार कंपन्याकडनं वसूल करून घेऊन देणार का, हे मंत्री महोदयांनी सांगावे. सन्माननीय सदस्य कैलास पाटील यांनी अतिशय योग्य प्रश्न विचारलेला आहे. मी देखील सरकारमध्ये राज्यमंत्री असलो तरी मी एक मतदारसंघाचा आमदार आहे आणि विधानसभेचा सदस्य असताना या विषयासाठी मी देखील पाठपुरावा केलेला आहे. स्वतः राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माझ्या मतदारसंघात आल्यानंतर मी त्यांना ही मागणी केली होती आणि त्यांनी मला देखील हे मान्यता दिली होती की आपण लवकरात लवकर या संदर्भात कायदे आणू. ते कायदे आणण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, परंतु नंतर ते व्यवगत करण्यात आलं. जेव्हा हा विषय ब्रीफिंगसाठी माझ्याकडे आला तेव्हाच मी या संदर्भामध्ये सूचना दिल्या की ती फाईल लवकरात लवकर इथं माझ्याकडे पाठवा. तात्काळ ती माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे पाठवण्यात येईल. याचा मसुदा लवकरात लवकर पुढील अधिवेशनामध्ये विधिमंडळात या ठिकाणी त्याच्या संदर्भामध्ये कारवाईचा पूर्ण अहवाल आपल्या संदर्भात दिला जाईल. दुसरं, ही बाब सत्य आहे की शेतकऱ्याची अशा पद्धतीने फसवणूक झाल्यानंतर त्याला ग्राहक कोर्टात जा आणि आपल्या हक्कासाठी लढत राहा हे म्हणणं कुठल्याही दृष्टीने कल्याणकारी राज्यात योग्य नाही अशी माझी स्वतःची धारणा आहे. आणि त्यामुळे सन्माननीय सदस्य कैलास पाटील यांनी जी सूचना केलेली आहे त्या सूचनेनुसार कारवाई करण्यात येईल. चिखलीकर साहेब झाली.